नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जानिजे यज्ञ कर्म। खरंच आपण असं म्हणतो खरं, पण हे म्हणत असताना आपण खरंच अन्नाला तितकं महत्त्व देतो का? कारण सध्याचा काळच असा आहे की वेळेवर पोहोचणारा व्यक्ती वेळेवर जेवू शकत नाहीये आणि त्यामुळे आपल्या वाट्यामध्ये आपल्या ताटाला किती अन्न पदार्थ येतात, कशा प्रकारचे येतात याकडे आपलं लक्ष नसतं। यामुळे होतं असं प्रेक्षको की अनेक आजार हे वयानंतर यायला पाहिजे होते, पण ते सध्याच्या काळात मात्र 20 पासूनच दिसायला लागलेत। मग हे आजार इतके वाढतायत का? यामागे अनेक संशोधन केल्यानंतर आपल्याला दिसलं की खरंच आपले अन्नाबाबतची जी संज्ञा आहे, अन्न कसं घ्यावं ही थोडी संकल्पना आपल्याला छान पद्धतीने पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे। आपले पूर्वज अगदी छान पद्धतीने राहत होते, जगत होते, आपले आजी आजोबा अजूनपर्यंत ठणठणीत आहे, पण मात्र नातवांमध्ये आणि मुलांमध्ये म्हणजे पुढच्या पिढीमध्ये अनेक आजार येताना दिसतात। हे सगळं संशोधनाच्या संतुलित आहार हा कुठेतरी आपण विसरतोय। मग हा संतुलित आहार कसा असला पाहिजे, कुठल्या आजारासाठी कसा आहार घेतला पाहिजे, कुठल्या वेळी काय खाल्लं पाहिजे, आणि इतकंच नव्हे तर सध्या या कम्प्युटराइज्ड जगात तुम्ही तुमचा आहार कसा ठेवला पाहिजे या सगळ्यांसाठी खास आपण आजचा विषय घेऊन आलेलो आहे, संतुलित आहार। मग अगदी गोळ्या औषधं दूर जरी करायचे असेल तरी या आजच्या विषयाची आपल्याला गरज भासणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका। आणि त्यासाठीच आज आपण फार महत्त्वाच्या व्यक्तींना इथे आमंत्रित केलेलं आहे। आपल्यासाठी आहार तज्ञ आलेले आहेत डॉक्टर अनघा पालेकर। नमस्कार मॅडम, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, मॅडमची ओळख अशी आहे, डॉक्टर अनघा पालेकर या नायर हॉस्पिटल येथे आहार तज्ञ आहेत। निर्मला निकेतन इथून डॉक्टरांनी मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली आहे। तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इथून सोशल सायन्समध्ये मधुमेह या विषयावर त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे। विशेष म्हणजे मान्यताप्राप्त आहार तज्ञ आणि डायबिटीस एज्युकेटर म्हणून त्या गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहेत। आजचा जो विषय आहे फार महत्त्वाचा आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत। आणि आपल्या ताटातली उजवी बाजू डावी बाजू सगळी सांभाळत असताना आपल्या आरोग्याचं गणित कसं सांभाळायचं या सगळ्यांसाठी आम्ही आजचा विषय घेऊनच येणार आहोत। पण त्याविषयी तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। प्रेक्षको, फोन करून जरूर संपर्क साधा, पण फोन करताना एक काळजी घ्या की आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत। डॉक्टर, दुपारची वेळ आहे, सगळ्यांचं जेवण झालंच असेल किंवा किंबहुना काही जण जेवण करतच असतील, पण आता यामध्ये हे समजून घेण्याची गरज आहे की आपली पूर्वीची पिढी ही फार खूप संतुलित होती, छान होती आणि त्यांना अन्नाची संकल्पना अशी छान पद्धतीने माहित होती असं म्हणायला हरकत नाही। आणि सध्याच्या काळात मात्र ते सगळं आपण विसरतोय। तर हा आजारपण ह्या सगळ्या अन्नाच्या संकल्पनेतून आलेला आहे, काय म्हणणं आहे आपलं? तुम्ही एकदम बरोबर म्हणाला त्या बाबतीत की आपण जर आता पाहिलं तर आपल्या पूर्वीच्या लोकांच्या जेवणामध्ये जो एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो डिसिप्लिन होता की ह्या वेळेला नाश्ता करायला पाहिजे, ह्या वेळेला दुपारचं जेवण, ह्या वेळेला रात्रीचं जेवण, संध्याकाळी थोडंसं का होईना पण काहीतरी खाणं वगैरे जे होतं। तर बेसिकली जीवनामध्ये एक डिसिप्लिन असल्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांचं जर तुम्ही बघाल तर कधी ओव्हर इटिंग किंवा कुठल्याही जेवणात एका वेळी भरपूर खाणं हे ते अगदी कटाक्षाने टाळत असत। त्याचप्रमाणे रेग्युलर व्यायाम, आता जर आपण बघितलं तर व्यायाम म्हणजे एक करायची म्हणून जेव्हा कळतं की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, तेव्हा लोक व्यायामाला जायला सुरुवात करतात। पण ती जी पिढी होती ते नियमितपणे व्यायाम हा त्यांचा जीवनाचा भाग होता। त्याचप्रमाणे झोप, जेवण, तर हे जे एक लाईफस्टाईल होती त्यांच्या जेवणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आजकाल खूपशी जी जेवणं जी आधी लोक खायचे, खूपसे जे अन्नघटक होते, खाद्यपदार्थ होते, ते आता जेवणात जवळजवळ नाहीयेत किंवा खूप लिमिटेड झालेले आहेत। तर तेव्हा जे पदार्थ समावेश होत असत ते जे बरोबर प्रमाणात एक साधत असल्यामुळे तो जो एक बॅलन्स होता, त्याच्यामुळे त्यांचं जेवण नक्कीच संतुलित आहार होता असं आपण म्हणू शकतो ह्या पिढीच्या तुलनेने। नक्कीच। आणि हा संतुलित आहार आपण विषय ऐकतोय नक्कीच। डॉक्टर, संतुलित आहार म्हणजे काय नक्की? तर बघा, संतुलित आहार म्हणजे आपल्या जेवणामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ असतात, चपाती असो, भाकऱ्या असो, डाळ, उसळी, दूध, फळं, भाज्या, तेल, हे सर्व पदार्थ आपल्या जेवणामध्ये जेव्हा आपण समावेश करतो, पण नुसतं समावेश नाही तर ते सर्व पदार्थ आपल्या जेवणामध्ये किती प्रमाणात आहेत
की जेणेकरून त्यांच्यामधून आपल्याला जे पोषण मूल्य मिळतात, म्हणजे आता कार्बोहायड्रेट्स आहेत की ज्याच्यामधून आपल्याला जसं इंजिन चालायला काहीतरी फ्युएल पाहिजे, इंजिन पेट्रोल हवं, तसं जे कार्बोहायड्रेट्स आहेत की जे आपल्याला धान्यामधून मिळतं ते आपल्या जेवणामध्ये किती प्रमाणात आहेत, किंवा जी प्रथिनं आहेत ज्याने आपल्या शरीराची झीज भरून निघते, आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढते, चरबीयुक्त पदार्थ, तर हे जे आहेत त्याचबरोबर जी इतर काही पोषण द्रव्य आहेत, जीवनसत्व आहेत, कॅल्शियम, आयर्न, हे सगळे आपल्या जेवणामध्ये जर बरोबर प्रमाणात असतील त्या तर आपण म्हणू की ते संतुलित आहार आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की बरोबर प्रमाणात. आता हे प्रमाण म्हणजे काय? कारण रोज आपल्या ताटात एवढे सगळे पदार्थ असतीलच असे नाही, तर ह्याचं काही प्रमाण असं आहे का? बघा, सगळ्यात पहिलं सांगायचं तर आपलं जे जसं मी म्हटलं की जेवणातून आपल्याला काय मिळतं, तर कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स, चरबीयुक्त पदार्थ. आता प्रत्येक माणसाची त्याच्या वयानुसार, त्याच्या ऍक्टिव्हिटीनुसार, चालण्या फिरण्यानुसार, जे काम ते करतात, ह्या सगळ्यानुसार खाण्यापिण्याच्या गरजा या वेगळ्या असतात. तर त्याच्यामुळे प्रत्येकाचा संतुलित आहाराची व्याख्या ही एक नसते, एक नसणार आहे. तर ज्या हिशोबाने त्यांचं काम आहे त्यानुसार ती बदलणार. पण तरी एक साधारणपणे की जे आपले कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट की जे चरबीयुक्त पदार्थ वगैरे आहेत त्याच्यामध्ये एक नियंत्रण आणि जीवनसत्व हे जरी कमी प्रमाणात लागतात पण ते गरजेचे असतात. तर ते एक सगळ्यांचा समावेश असणं हे आपण म्हणू शकतो की संतुलित आहार आहे. डॉक्टर, आता संतुलित आहार घेण्याने फायदे काय मिळणार आहेत? कारण ते जर समजलं तर आपण त्याकडे वळू शकतो. तर बघा, संतुलित आहारामध्ये जसं मी म्हटलं की अन्न घटक एकतर जास्त प्रमाणामध्ये त्यांचा समावेश असणं, म्हणजे वेगवेगळे, नुसतं फळं नाही तर कुठल्या कुठल्या वेगवेगळी फळं, सीझनल जी आपल्याकडे काय म्हणतात त्याला की सीझननुसार जी फळं मिळतात किंवा मोसमानुसार भाज्या मिळतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डाळी, उसळी ह्यांचा जेवणामध्ये समावेश. त्याच प्रकारे हे जे अन्न आहे ते तुम्ही बरोबर वेळच्या वेळी खाल्लं, वेळा पाळल्यात तर सुद्धा तो संतुलित आहार होईल असं आपण म्हणू शकतो. तर ते तुम्ही जर पाळलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन जे आपलं आहे ते नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. कारण की तुम्ही कोणती गोष्ट अति खाल्लीत की तुमचं वजन वाढायचे चान्स असतात, मग वजन तुमचं जे आहे ते कंट्रोलमध्ये राहतं. त्याचप्रमाणे या संतुलित आहारातून आपल्याला जी म्हटलं जीवनसत्व मिळतात किंवा इतर काही मिनरल्स मिळतात, कॅल्शियम वगैरे जे विटामिन्स, त्याने आपलं ना की शारीरिक स्वास्थ्य पण मानसिक स्वास्थ्य सुद्धा खूप प्रकारे चांगलं ठेवलं जातं. त्याच प्रकारे आता सध्या आपण कोविडच्या काळातून गेलेलो आहोत, तर आपली रोगप्रतिकार शक्ती हा खूप चर्चेचा विषय झाला आहे. तर तुमचं जेवण जर संतुलित असेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मजबूत राहायला मदत होते. आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात जर तुमचा आहार संतुलित राहतो, तुमचं लहानपणापासून तुम्ही जर जेवणाच्या सवयी चांगल्या ठेवल्यात, संतुलित आहार ठेवलात, तर वयाच्या प्रत्येक टप्प्याला तुमचा आहार चांगला राहतो आणि तुमचं कार्यक्षमता सुद्धा चांगली राहते. आणि तुमचे जसं म्हणतात तसं की आता ज्या जीवनशैलीमुळे जे आजार होतात, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, वजन वाढणं आहे किंवा तर आर्थरायटिस आहे, ते सुद्धा आपले कंट्रोलमध्ये किंवा आपण त्यांच्यापासून लांब राहू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणालात की आहार हा संतुलित असला पाहिजे आणि तो रोज प्रमाणात घेतला पाहिजे, आणि प्रेक्षक आपण इथेच समजण्याची गरज आहे की रोज ताटात येणारी भाकरी आहे, चपाती आहे, यामधून मिळतं काय? आज थोडक्यात डॉक्टर आपण समजवण्याचा प्रयत्न करूया की आपल्या अन्नाच्या मधून अनेक घटक मिळतात, तर या पिष्टमय पदार्थांमधून आपल्याला काय काय मिळतं? तर बघा, पिष्टमय पदार्थ ज्याला आपण म्हणतो की ते आपल्या दिवसभराच्या काम करण्याला आपल्याला ताकद देतं. जसं मी म्हटलं की आपण जे काही म्हणजे खातो, म्हणजे स्पेशली आता आपण जर म्हटलं की जे धान्य आहेत, तर चपाती आहे, भात आहे, भाकरी आहे, म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांदूळ, त्यांच्यापासून बनलेले रवा किंवा पोहे, तर हे जेव्हा आपण जेवणामध्ये घेतो, हे सगळं जेव्हा शरीरामध्ये पचन होतं तेव्हा त्याची शरीरामध्ये साखर बनते किंवा ग्लुकोज बनतं आणि हे आपल्याला काम करायला ऊर्जा देतं, आपली नेहमीची काम करायला ताकद देतं. तर जर तुम्ही पाहाल की पिष्टमय पदार्थ म्हणजे मुख्य करून भारतीयांच्या जेवणामध्ये भात, चपाती, भाकरी ह्यांचा समावेश ओरिजिनली पूर्वीपासून हा आलेला आहे आणि जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्यातून पण ना काही आपल्याला ह्या जे धान्य आहेत त्याच्यातून आपल्याला नुसतं पिष्टमय पदार्थ मिळत नाहीत, तर वेगवेगळे जसं जीवनसत्व आहे, झिंक आहे, लोह आहे, हे सुद्धा मिळायला मदत होते. म्हणजे हे पदार्थ मिळतात. पण आता जसं आपण म्हणू शकतो की आता काही जणांना खूपच एकदाच भात खाण्याची गरज असते की सवय असते, तर अशा वेळेला त्या व्यक्तींमध्ये कुठले आजार येऊ शकतात का? संभाव्य आजार आपल्याला दिसू शकतात का? बघा, हे खरंच खूप चांगला प्रश्न आहे आणि आता काळाची गरजही म्हणता येईल. कारण की भारतीयांचं जर एकंदरीत तुम्ही बघितलं आणि हे अभ्यासा करून, रिसर्च करून आलेलं आहे की त्यांच्या जेवणामध्ये एक ताट जर तुम्ही पाहिलं, तुमचं स्वतःचं ताट तुम्ही बघा, तर
पाऊण ताट जे आहे ते त्याच्यामध्ये भात असते आणि चपाती असतं आणि एका कोपऱ्यामध्ये चटणीसारखं आपण भाजी असते आणि डाळ खातो. आणि डाळ तर आपण फक्त भाताला ओलं करायला म्हणूनच घेतो. तर होतं काय की हे जे चपाती आणि भात आहेत ते आपले जास्त खाल्ले जातात. आता हे पण आहे की हे चालू असताना जर तुम्ही खूप मेहनतीचं काम करताय, अवजड काम करताय, शेतीचं वगैरे काम आहे त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायला लागते, तर हे जे कार्बोहायड्रेट जे पिष्टमय पदार्थ आहेत ते आपल्याला लागतात सुद्धा, असं नाही की त्यांची गरज नाही. पण असं आता होतं खूपदा की आपण आपल्या जेवणाच्या सवयी तशाच ठेवतो, पण आपलं जर ऍक्टिव्हिटी किंवा चालणं फिरणं किंवा नियमित व्यायाम हे जर नसेल तर मग कुठेतरी हे जे पिष्टमय पदार्थ आहेत किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये चरबीची पण जागा घेऊ शकतात आणि त्याचबरोबर आपले ट्रायग्लिसराईड लेवल रक्तातली वाढू शकते. आणि जसं म्हटलं की हे पिष्टमय पदार्थ शरीरामध्ये जाऊन ह्याची साखर बनणार, तर जे डायबिटीज किंवा मधुमेहाचे रुग्ण आहेत ते जेव्हा एका जेवणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भात आणि चपाती खातात तेव्हा त्या सगळ्यांची जास्त प्रमाणात साखर बनली तर मग त्या गोळ्या वगैरे सुद्धा कमी पडू शकतात. आणि अजून एक गैरसमज मला खूप इकडे दूर करायला आवडेल की खूपदा डायबिटीज झालं की काय करतात, भात बंद करून टाकतात, बटाटा बंद करून टाकतात, साखर बंद करून टाकतात. पण मग काय होतं की त्याची जी जागा आहे ती भरपूर भाकऱ्या घेतात, भरपूर चपात्या घेतात, कारण की त्यांना वाटतं की त्याने साखर नाही वाढणार. पण हा गैरसमज आहे, कारण की भात म्हणा, भाकरी म्हणा, जे इतर ज्वारी, बाजरी, नाचणी सगळ्यातून तुम्हाला सेम अमाऊंट, सम प्रमाणामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही भात पण जर खायचा असेल तर असं नाही की तुम्ही चपातीमध्ये ऍडजस्ट करून तुम्ही भात खाल्ला तर तुम्ही रोज खाऊ शकता, पण तो किती प्रमाणात खाता एका जेवणात ते खूप महत्वाचं आहे, कारण की शेवटी त्या दोघांची पण साखर बनणार. अगदी बरोबर. सो ते तुम्ही कंट्रोल नाही केलं तर मग तुमची शुगर कंट्रोलमध्ये येणं सुद्धा कठीण होऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर, जसं आता तुम्ही म्हणालात की पिष्टमय पदार्थ हे आपले प्रमाणात खाल्ले पाहिजे, म्हणजे आपले पूर्वापार पासून जी आलेली पद्धत आहे की प्रमाणात खावं, कारण त्या पद्धतीचं काम आपण सध्याच्या काळात मात्र करत नाहीये, पण त्या पद्धतीचं जेवण अजून करतोय, म्हणून डायबिटीज सारखे आजार अगदी आपल्याला पटकन होताना दिसतात. डॉक्टर, जे हे प्रथिन आपण म्हणू शकतो की प्रथिनांचा जो भाग आहे तो एक आपण वेगळा समजावून घेऊया, पण पिष्टमय पदार्थांपासून बनलेले असतात, कधी कधी ब्रेड आहे, बिस्किट आहे, मैद्यासारखे पदार्थ, हे कितपत योग्य? हे योग्यच नाहीये, पण त्यांचं प्रमाण कितपत असावं? बघा, मी परत म्हणेन की आपली जी धान्य किंवा तृणधान्य आहेत, ज्वारी, बाजरी, ते ऍक्च्युली खूप चांगली आहेत. ओके, आणि त्यांना जर आपण कोंड्यासकट खाल्लं किंवा त्याचा पूर्णपणे पीठ दळून जर त्याच्या भाकऱ्या आणि चपात्या केल्या पण त्या प्रमाणात खाल्ल्या तर त्यांचे खूप फायदे आहेत. प्रॉब्लेम होतो असा की आता जर तुम्ही बघायला गेलात तर खूपशा लोकांचा हा नाश्ता हा चहा बिस्किट असतं, चहा टोस्ट असतं, चहा खारी असतं, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा पाव किंवा कडक पाव हे सगळे सरसकटपणे आपल्या जेवणामध्ये बेकरीचे पदार्थ खूप जास्त घेतले जातात. आता प्रॉब्लेम काय आहे की जसं म्हटलं की गव्हाचा कोंडा ते तर दुसरी गोष्ट, पण गव्हाला अजून बारीक करून 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 शेवटी जेव्हा उरतो सगळं त्यातले चांगल्या गोष्टी काढून तो उरतो मैदा. तर हा जो मैदा आहे ह्याच्यामध्ये जसं गव्हामध्ये तंतुमय पदार्थ असतात की ज्याने आपलं शुगर कंट्रोलमध्ये राहते, आपली भूक जरा आपली भागते, ते पदार्थ मैद्यामध्ये नसतात. तर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर मैद्यामध्ये तसे पोषण तत्व काहीच नाही. अच्छा. ऊर्जा किंवा कॅलरी सोडल्या तर, आणि मग त्याच जर तुम्ही एक एक पदार्थ खात राहिलात तर मग त्यात एक खाल्ल्या जर तुम्ही जर त्याच्यामध्ये फायबर काही नसेल तर शरीरामध्ये साखर पण लगेच बनते. त्याच प्रकारे मैदा हा नुसता कोणी मैदा म्हणून कधीच खात नाही. ते जे बेकरीचे पदार्थ बनतात किंवा त्याच्यामधून जे काही बिस्किट जे काय आहे त्याच्यामध्ये जे चरबी फॅट्स वापरले जातात बनवायला, तुम्ही बघित असेल वेगवेगळे जे फॅट्स असतात ते सुद्धा आपल्या हार्टसाठी म्हणा किंवा आपल्या एकंदरीत शरीरासाठी बरे नसतात. म्हणून मैदा आणि मैद्याचे पदार्थ हे आम्ही सांगतो की ते तुम्ही जेवढे त्याच्यापासून लांब राहाल तेवढे राहा. म्हणजे असं नाही की एकदम बंद करा, मे बी महिन्यातून एकदा किंवा तसं कधीतरी ठीक आहे, पण जेवढं तर मी त्याच्यापासून म्हणजे तुमचा नाश्त्याला तरी चहा बिस्किट वगैरे पेक्षा चहा चपाती असं काहीतरी तुम्ही खा, पण मैद्याच्या पदार्थांपासून राम राहिलं तर उत्तम. नक्कीच. प्रेक्षको, त्यामुळे जर गोळ्या बंद करायच्या असतील तर नक्कीच आपला आहार हा पहिल्यांदा सुधारला पाहिजे. तुम्ही गोळ्यांशिवाय सुद्धा बरे होऊ शकतात हेच आम्ही आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावर आपण अजून चर्चा करूया, पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अनघा पालेकर आपल्याकडे आलेले आहेत आणि संतुलित आहार यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊयाच, पण तत्पूर्वी एक फोन आलेला आहे. निशांत कनसे बोलतात आपल्याशी सिंधुदुर्ग इथून. नमस्कार निशांतजी, प्रश्न विचारा आपला. आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो.
हॅलो, हॅलो. टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न विचारा. जेवणात मांसाहार किती प्रमाणात असावा? बरं, ठीक आहे, धन्यवाद. काय सांगणार आहात डॉक्टर? मांसाहार आणि कुठल्या कुठल्या प्रकारचा? तर बघा, मांसाहार म्हणजे त्याच्यामध्ये मेनली जसं म्हटलं की बकऱ्याचं मटण आहे, चिकन आहे, फिश आहे, मच्छी किंवा अंड हे पदार्थांचा समावेश होतो. तर बघा, असं आहे की एकतर तुम्ही प्रमाणामध्ये खाणं ते गरजेचं आहे, पण कुठल्या प्रकारचे जे मीठ आहे, म्हणजे आता समजा चिकन आणि मच्छी आहे त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं आणि मच्छी स्पेशली सुरमई, रावस, बांगडा हे जे मच्छी आहे त्याच्यामध्ये जे फॅट क्वालिटी आहे ती खूप चांगली असते. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅट्स असतात, तर ते ऍक्च्युली चांगलं आहे. तर ते पदार्थ तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा, 2 ते 3 तुकडे, पण कमी तेल, कारण की नॉनव्हेज बनताना खोबरं वगैरे खूप जास्त जातं, तर कमी तेल आणि कमी मीठ वापरून तुम्ही बनवणार असाल तर ते तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाऊ शकता. असे पण आपले वार वगैरे असतात तर 3दा ते जनरली बनतं. पण बकऱ्याचं मटण वगैरे जे आहे त्याच्यामध्ये जी चरबी आहे तीच जी क्वालिटी आहे ती हार्टसाठी तेवढी चांगली नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही ते 15 दिवसातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा पण प्रमाणामध्ये खाऊ शकता. आणि अंड तुम्ही तसं बघायला गेलं तर त्याचा खूप फायदे आहेत. तर ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे तसं तर रोज पण एक एग, ज्यांना काही अजून हेल्थचे प्रॉब्लेम नसेल ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे कम्प्लीट एग आपण म्हणू शकतो का? एग व्हाईट आणि एग येलो? नाही, एक पूर्ण अख्खं अंड दिवसाला तुम्हाला खायला काही प्रॉब्लेम नाही, जर तुम्हाला काही तसं हेल्थचे प्रॉब्लेम नसेल तर. नक्कीच डॉक्टर, आता अनेक पदार्थ आहे आपल्या ताटात येतात आणि त्यातला महत्वाचा भाग आहे की डाळी किंवा आपण प्रथिनं म्हणू शकतात, ते फार कमी प्रमाणात येतात. त्यांचे आपल्या जडणघडणीत काय फायदा आहे आणि ते जर कमी जास्त झाले तर कुठले आजार उद्भवू शकतात? बघा, प्रथिनं पहिल्यापासून जे आपल्याला डाळीतून मिळतात, दूध आणि दुधाच्या पदार्थातून मिळतात, पण जे शाकाहारी लोक आहेत किंवा इन जनरल लोकांच्या जेवणामध्ये डाळ खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यातून तुम्हाला प्रथिनं पण मिळतात, इतर सुद्धा अन्न घटक मिळतात, जसं की तंतुमय पदार्थ, फोलिक ऍसिड वगैरे. तर त्यांचा समावेश तुम्ही जेवणामध्ये खूपदा आपल्याकडे असं जेवणातून एकदाच असतो किंवा फक्त रात्रीच्या वेळेला तुम्ही डाळ खाता किंवा जर भात खाणार नसेल तर डाळ खातच नाही. तर त्याच्यामुळे इन जनरल प्रथिनांचा वापर किंवा खूप कमी प्रमाणात केला जातो. तर ही प्रथिनं जी आहेत ती, जसं आपण म्हणतो की तुम्हाला जर तुम्ही बघत असाल की आपण खूपदा काही न करता पण आपल्याला थकवा जाणवतो किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असते, लगेच परत परत आपण आजारी पडतो. तर हे जे काम आहे की शरीराची झीज भरून काढणं, रोगप्रतिकार शक्ती चांगले ठेवणं, मजबूत ठेवणं, त्याचप्रमाणे आपले मांसपेशी त्यांना बनवणं, स्ट्रॉंग करणं, ह्यासाठी प्रथिनांचा खूप जास्त मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जेवणामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आता डॉक्टर, जसं आपलं झालं की दूध, दुधाचे पदार्थ वगैरे तुम्ही म्हणाला होता, त्यातला एक महत्वाचा घटक एक दुसरा एक येतो की तेल. आपल्या भारतीय पद्धतीमध्ये जेवणामध्ये असं असतं की चमचमीत जर अन्न नसेल आणि जेवण नसेल तर भूक लागतही आणि नाही आणि भूक जातही नाही त्याशिवाय. तर हे तेल कितपत वापरणं योग्य आहे आणि कुठलं वापरावं? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही आमच्या पेशंटना विचारतो की तुम्हाला महिन्याला तेल किती लागतं, तर सर्वात आम्ही विचारतो की तुमच्या घरी किती माणसं आहेत, तर ते सांगतात की आमच्या घरी 4 माणसं आहेत. मग त्यांना विचारतो तुम्हाला किती तेल लागतं महिन्याला, तर तेव्हा ते म्हणतात आम्हाला 5 किलो तेल लागतं. खूपदा म्हणजे साधारण एक उत्तर असं 4 किलो 5 किलो. आणि त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी तूप लागतं. सो असं होतं की आपल्या नकळत आपल्याला वाटत असं की खूप की आम्ही खूप कमी तेल वापरतो, आमचं तेल जास्त वापरलं जात नाही, पण नकळतपणे तेलाचा वापर आपल्या जेवणामध्ये खूप जास्त प्रमाणात होतो. आणि बघा किती असला पाहिजे तेलाचा वापर, तर अर्धा लिटर दर महिना दर माणशी, ना की तेल तूप मिळून अर्धा लिटर दर महिना दर माणशी. तुमच्या घरी 4 माणसं आहेत घरी, तर तुम्हाला 2 लिटर तेल आणि तूप, म्हणजे त्यातल्या पण आम्ही असं सांगतो की दिवसाला 4 छोटे चमचे एका माणसाला तेलाची गरज असते. त्यापैकी समजा 1 चमचा हा तूप असेल तर इतर 3 चमचे हे तेल वापरू शकतात. हे तुम्ही करा. तर चपातीमध्ये तेल घालणं वगैरे ह्या ज्या पद्धती आहेत तुम्ही जर कमी केल्यात तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात तुम्ही तेल वापरू शकता. आता कुठलं तेल चांगलं, तर तेलामध्ये सुद्धा फॅटी ऍसिड्स असतात. तर त्याच्यामध्ये जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये तेलातून मिळाले तर ते उत्तम असतं. सो ते कशात आहेत, तर आपली पूर्वापार चालत आलेली जे तेल आहे की ते शेंगदाणा तेल, तर ते शेंगदाणा तेलातून तुम्हाला मिळतं. त्याचप्रमाणे सध्या राईस ब्रॅन ऑइल म्हणून आहे ते मिळतं. त्याचप्रकारे जे उत्तर भारतीय आहेत त्यांच्या जेवणामध्ये राईचं तेल आहे, तर ह्या घटकातून आपल्या तेलामधून तुम्हाला ते मिळू शकतं. सो त्या तेलाचा वापर तुम्ही केला. पण एक लक्षात ठेवा, तेल चांगलं आहे म्हणजे ते अमर्यादित किती वापरता येईल ही पण समजूत आपल्याला चालणार नाही. तर आपल्याला अर्धा लिटर दर महिना दर माणशी
4 छोटे चमचे दिवसाला. नक्कीच ते तेल कमी वापरावं. पण सध्याच्या काळात एक नवीन संकल्पना आहे डॉक्टर, त्याविषयी आपण चर्चा करूया. पण एक फोन आलेला आहे. मीना कुलकर्णी म्हणतायत औरंगाबाद इथून. नमस्कार मीनाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, मी मीना कुलकर्णी औरंगाबादून बोलते. बोला. वयाच्या 60 नंतर संतुलित आहार म्हणजे नेमका आणि तो रोज वेगवेगळा कसा घ्यावा. अगदी आणि दुसरा बरोबर. असा प्रश्न होता, बीपी शुगर हे जे आहे हम्म, ते आहारामुळेच लागतं असं नाहीये. हम्म, हम्म. तर त्यामुळे आहारात असं काही आहे का की ज्यामुळे ते कंट्रोल करता येईल? नक्कीच खूप छान प्रश्न विचारलेला आहे. आपण घेणारच होतो डॉक्टर, पण हो, आपण हो. सांगू शकतात आता उत्तर. तेच खरंच थँक्यू मीनाजी, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की वयाच्या 60 नंतर मी म्हणेन तसा विचार नका करू. डोंट वेट फॉर 60. तुम्ही वयाच्या 20 पासूनच सुरुवात करा. इनफॅक्ट तुमच्या पूर्ण परिवारापासून जर तुम्ही सुरुवात केलीत ना, तर मग तुम्हाला 60च्या वेळेपर्यंत विचार करायला लागणार नाही, कारण की तुमचा आहार हा पहिल्यापासून संतुलित झालेला असेल. तर आता जेव्हा मी म्हणते संतुलित संतुलित तर काय, तर साधारण एक नाश्ता करा, तो पण 10-11 ह्या वेळेला नको. उठल्या उठल्या साधारण एक 8:30-9च्या दरम्यान नाश्ता करून घ्या. त्याच्यामध्ये किमान एक चहा चपाती म्हणा, दूध चपाती, जर जमलं तर अंड त्याचा समावेश करा, किंवा चपाती भाजी, चपाती उसळ, तसं काहीतरी घ्या. दुपारच्या जेवणामध्ये चपाती भात मोजून मापून खा, पण निदान भाजी असावी, डाळ असावी. ते 2 नसतील तर ते मिक्स करून, म्हणजे पिठलं नुसतं करण्यापेक्षा पिठल्यामध्ये मेथी घाला, भरपूर कोथिंबीर घाला, किंवा मेथीची भाजी केली तर त्याच्यामध्ये मुगाची डाळ घाला. तर असं काहीतरी कॉम्बिनेशन की त्याच्यामध्ये प्रथिनं पण आहेत, भाजी पण आहे, आणि कोशिंबीर तर तुम्हाला काही सजवायला फक्त एक कांदा कापला किंवा टोमॅटो कापला तरी तुमच्या पोटामध्ये कोशिंबीर जाते. संध्याकाळच्या वेळेला बिस्किट वगैरे तसं काहीतरी फरसाण खाण्यापेक्षा भाजलेले चणे आहेत, उकडलेले मूग मटकी आहेत, किंवा मुगाची घावणं आहेत, ते सुद्धा जरी खाल्लं तरी ते पौष्टिक आहार होतो. आणि रोज तेच म्हणजे बदलून बदलून खा. तसं तर कधी भाताच्या ऐवजी मूग डाळीची खिचडी करा, त्यात भरपूर भाज्या घाला. तर असं आहे की तुम्ही एक जरी डिश करा, पण त्याच्यामध्ये सगळे पदार्थ जर त्या प्रमाणात असले की नुसतं खिचडीपेक्षा भाज्या घालून करा, तर ते जास्त फायद्याचं होतं. आणि रात्रीचं जेवण जेवढं लवकर करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा आहार हा पहिल्यापासून संतुलित ठेवला तर 60वर पण तुम्हाला विचार करायची वेळ नाही, यू विल बी फिट अँड फाईन 60मध्ये सुद्धा. आणि तुम्ही बरोबर म्हणालात की डायबिटीज फक्त जेवण हे डायबिटीज होत नाही, त्याच्यामध्ये खूप जास्त अजून पण फॅक्टर्स असतात. पण हो, जर खूप लोक आजकाल तुम्ही बघतात की डायबिटीज होण्याच्या याच्यावर, म्हणजे प्री डायबिटीज ज्याला आम्ही म्हणतो की डायबिटीज झालं नाहीये पण होणार आहे, त्यांना मात्र जर तुम्ही जेवणाची काळजी व्यवस्थितपणे घेतली तर ते परत नॉन डायबिटीज झोनमध्ये थोडी वर्ष का होईना पण ते राहू शकतात. आणि योग्य प्रकारे तुम्ही जे जेवण घेतलं तर तुमचं डायबिटीज सुद्धा नियंत्रणामध्ये राहू शकतं. नक्कीच अगदी बरोबर आहे. म्हणजे एक 60 झाल्यानंतर आपण असं म्हणतो की अन्न प्रमाणात खावं, याशिवाय साखरेचं प्रमाण हे तुम्ही नॅचरल पद्धतीने जितकं ठेवणार तितकं योग्य आहे. यासोबत मिठाचं प्रमाणही डॉक्टर आपण कमी करायला सांगतो, कारण मीठ हे जास्त घातक ठरू शकतं. आणि हे मीठ किती असलं पाहिजे? तर बघा, नुसतं परत मी तेच म्हणेन की ब्लड प्रेशर होण्याची वाट आपण बघितली नाही पाहिजे, किंवा हृदयरोग होण्याची वाट नाही बघितली पाहिजे. मीठ हे नक्कीच आपल्या जेवणातलं एक खूप महत्वाचं, असं म्हणतात की काही असू दे पण मीठ एक खूप महत्वाचा भाग आहे. पण अगेन मी म्हणेन की चपातीच्या पिठात मीठ, भात शिजवताना मीठ, किंवा इतर प्रत्येक गोष्टीत मीठ, पानात मीठ, हे जे प्रकार आहेत त्याच्यामुळे नसेल तरी आपल्याला एक सवय होते मीठ घालून घ्यायची, आणि मग कुठेतरी आपल्या जेवणात मीठ. प्लस जेवणात मीठ घालणं वेगळं, त्याच्या व्यतिरिक्त पण मीठ किती आपल्या जेवणात येत असतं. सॉस खातात लोक, वेगवेगळ्या चटण्या, शेंगदाण्याची चटणी म्हणा त्यात मीठ घालतात, लोणची असतात, पापड, चटणी, लोणचं, इतर अनेक घटकातून आपल्या जेवणामध्ये फरसाण, चिवडा, चकली, म्हणजे तुम्ही म्हणा आणि त्याच्यात मीठ आहे. तर आपल्याला वाटतं की अरे मी तर मीठ कमी खातो, पण इतर घटकामधून पण जे मीठ तुमच्या जेवणामध्ये येतं त्याच्यामुळे एकंदरीत मिठाचा वापर जास्त असतो. तर साधारणपणे एक छोटा चमचा, 1 टीस्पून 4 ते 5 ग्रॅम मीठ तुमच्या एका माणसासाठी जेवणामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपण ते म्हणू शकतो की मिठाचं प्रमाण कमी असणंच योग्य आहे, कारण जर तुम्हाला बीपी जर तुमचा कंट्रोलमध्ये ठेवायचा तर त्यातला हा एक घटक आहे. आपण एक फोन घेऊया. सचिन पाटील बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो हॅलो सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचार. नमस्कार. मॅम, म्हणजे HIV सारखे जे आजार असतात तर अशा पेशंटना मला म्हणायचंय की कशा प्रमाणात आहार पाहिजे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. बघा, HIV सारखा जो आजार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की ह्या पेशंटमध्ये रोगप्रतिकार शक्ती
चांगली ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यांची CD4 त्यांची कदाचित काय काय पेशंटना गोळ्या चालू असू शकतात किंवा काय काय लोकांचं CD4 CD8 काउंट नॉर्मल असेल तर त्यांना गोळ्या लागत पण नाहीत, तसं असू शकतं. तर असं होतं की रोगप्रतिकार शक्ती जर चांगली ठेवली तर HIV सोडा पण त्याच्या व्यतिरिक्त येणारे जे इन्फेक्शन्स आहेत म्हणजे ट्युबरक्युलोसिस आहे किंवा इतर इन्फेक्शनमुळे जास्त त्रास होऊ शकतो. सो रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणं इकडे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी म्हटलं की तुमचा सेम जसं आपण आज म्हणतोय की संतुलित आहार की किमान तुमच्या जेवणामध्ये प्रथिनं सगळ्यात महत्वाची खूप आहेत. म्हणजे दूध आहे, अंडी आहे, चिकन, मच्छी ह्यांचा समावेश असला पाहिजे. तुम्ही शाकाहारी असाल तर डाळ वगैरेचा रोज समावेश करून तुम्ही घेतला पाहिजे. त्याच प्रकारे तुमच्या जेवणामध्ये कच्चे पदार्थ रॉ म्हणतो ज्याला की कोशिंबिरी वगैरे की ज्याच्यामध्ये खूप हाताळणी होते हे पदार्थ तुम्ही कमीत कमी ठेवले तर इतर जे इन्फेक्शन्स आहेत किंवा खूपदा असं होतं की रोगप्रतिकार शक्ती कमी असेल आणि इकडचं तिकडचं काही पाणी बिणी नसेल तरी सुद्धा तुम्हाला डायरिया वगैरेचे प्रकार होऊ शकतात. तर फळं भाज्या हे जे इतर अन्नघटक आहेत ते व्यवस्थित तुम्ही जेवणात घेतले तर तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती मेंटेन करू शकता. अगदी बरोबर. आणि पाणी नक्कीच. डॉक्टर जसं तुम्ही मिठाचं म्हणाला तसं सध्या बाजारात अनेक प्रकारचे मीठ उपलब्ध आहे. म्हणजे आपण म्हणतो रॉस मीठ असतं, याशिवाय सोडियम कमी असलेलं मीठ असतं. तर हे मीठ नक्की कुठलं वापरावं? बघा काय असतं की खूपदा जे इव्हन काळं मीठ वगैरे असतं त्याच्यामध्ये सोडियम कमी असतं, पोटॅशियम जास्त असतं. तर खूपदा पण लोकांना काय वाटतं की ठीक आहे नॉर्मल मीठ मी जर हे जर मीठ घेतलं तर मग ते आपण किती पण प्रमाणात, तर तसं नाहीये. बेस्ट असं असेल की तुम्ही तुमचं जे नॉर्मल मीठ वापरता ते चालू ठेवा, पण त्याचं क्वांटिटी जे प्रमाण आहे ते साधारण 1 चमचा ह्याच्यापर्यंत ठेवू शकतात. कमी मीठ असलेलं वगैरे तसं मीठ मला खरं घ्यायची गरज नाहीये. पण इतर जे काळं मीठ वगैरे आहे ते कधीतरी जेवणात तुम्ही वापरलं तर काहीच हरकत नाही. म्हणजे रोज वापरू नये पण कधीतरी कधीतरी वापरू, रोजही वापरू पण शकता. ते जरी वापरलं तरी प्रमाण 1 चमचा छोट्या चमच्याच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही, ह्याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. हे सांगण्यामागचं किंवा विचारण्यामागचं डॉक्टर असं महत्वाचं आहे की आजकाल तेल असू दे, मीठ असू दे, याच्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रोसेस केली जाते आणि त्या पदार्थाव्यतिरिक्त अनेकही घटक ह्या त्या पदार्थामध्ये आलेले असतात आणि त्यामुळे नको ते पदार्थही आपल्या शरीरात केमिकल जात असतात. तेलातही अगदी त्या बाबतीत तेच आहे. जे पूर्वी म्हणायचे की कोल्ड प्रेस तेल तुम्ही घेतलं पाहिजे आणि आता अनेक कॅन आहेत, अनेक तेल आहेत जे प्रिझर्व करण्यासाठी अनेक केमिकल्स लागतात. तर याविषयी आपलं काय म्हणणं आहे की ते तसं घाणीवरचं तेल वापरणं योग्य आहे का? बघा घाणीवरचं तेल जरी असलं तरी आपल्याला ह्याची काळजी घेतली पाहिजे की ते प्रमाणात. प्युअर आहे. प्युअर खरंच ते अतिशय शुद्ध असेल तर तसा काही प्रश्न नाही. पण अगेन मी तेच म्हणेन की तुम्ही ते जरी घेतलं तरी त्याचं प्रमाण हे जर तुम्ही मेंटेन केलं तर ते सगळ्यात बेस्ट आहे. नक्कीच. प्रेक्षको अनेक चुकीच्या पद्धती आहे. आपण आपलं जेवण शिजवतो पण ते किती वेळ शिजवलं पाहिजे कारण त्यातून मिळणारे अन्न घटक हे आपल्यापर्यंत पोहोचतात का नाही हे सुद्धा आपल्याला समजण्याची गरज आहे. यावर आपण चर्चा करूया. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. अनघा पालेकर आपल्याकडे आलेले आहेत. संतुलित आहार यावर आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण एक फोन घेऊया. राज शिरोडकर बोलतायत आपल्याशी मुंबई इथून. नमस्कार राजजी. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. तुम्ही खूप छान पद्धतीने गाईड करताय. धन्यवाद. तर सांगा. माझा एक प्रश्न होता की माझ्या हिला डायबिटीज आहे, शुगर. तर त्या पद्धतीने म्हणजे जेवणाआधी काय आहार घेतला पाहिजे आणि जेवणानंतर काय आहार घेतला पाहिजे, कारण की ते शुगर जेवल्यानंतर वाढते. तर हा माझा प्रश्न होता. अच्छा. थँक्यू. पीपी जी आपण म्हणतो शुगर जेवणानंतरची 2 तासानंतरची वाढते, तर ती कशी कमी करता येईल आणि त्याचं इंडिकेशन काय आहे? तर बघा सगळ्यात पहिली मी आधी आपण हे ऍक्च्युली सांगितलेलं आहे की तुमच्या जे ताटामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्ही चपाती आणि भात कंट्रोलमध्ये करा. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेन तुम्ही आहार तज्ञाचा सल्ला घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये त्यांनी किती प्रमाणात चपाती किंवा भात खाल्लं पाहिजे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा की चपाती, भात, भाकरी ह्याच्या शरीरामध्ये जाऊन शेवटी पचन होऊन साखर बनणार आहे. त्याच्यामुळे मेजर कॉन्ट्रीब्युटर शुगरचं ते असणार आहे. त्याच्याबरोबर ते कमी कसं होईल तर भाज्या भरपूर प्रमाणात घ्या. त्याच्याबरोबर जोडीला कोशिंबीर ठेवा. जर डाळ किंवा मग दही किंवा अंड किंवा चिकन ह्याचा जेवणामध्ये कुठल्या तरी प्रथिनाचा समावेश करा जेणेकरून पण ते कमी होईल. जर चपाती जर तुम्ही 3 किंवा 4 खात असाल तर त्यात 2 किंवा 3 वरती आणा. तर मेन ते बघा की चपाती आणि भाताचं प्रमाण किती आहे की जेणेकरून शुगर कंट्रोलमध्ये राहील. आणि त्याच्याबरोबर भाज्या, डाळी, कोशिंबीर किंवा भाज्या, अंड किंवा चिकन ह्याचा समावेश करा जेणेकरून जेवणानंतरची साखर आहे ती कमी येईल.
अगदी बरोबर आहे. म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी करून प्रथिनं आणि आपण म्हणू शकतो सलाड जे आहेत ते फायबर, की वाढवले, ज्याने फायबर वाढवले पाहिजे. म्हणजे फायबरमुळे ते जेवण जे आहे ते पोटामध्ये जास्त वेळ राहतं, राहणार. लगेच त्याचं पचन होऊन रक्तामध्ये साखर यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे भाज्या घेतलं की ते होऊन जातं. प्रोटीन्स मध्ये फॅट पण किंवा जेवणात आपले फॅट आहेत त्याने सुद्धा जेवणचं जे म्हणतात की पोटात राहण्याचा वेळ आहे तो वाढतो. त्याच्यामुळे शरीरात ब्लडमध्ये लगेच साखर येत नाही. म्हणजे पटकन दिसून येत नाही. पण या व्यतिरिक्त डॉक्टर समजा जर डायबिटीज पेशंटला अशी जर मध्येच भूक लागली तर त्यांनी काय खावं की ज्यामुळे त्यांची साखर वाढणार नाही, शिवाय कॅलरीज सुद्धा नाही वाढणार? बघा आता आपल्या जेवणामध्ये फळं आहेत. सो एक फळामध्ये आपल्याला साधारण 50 कॅलरीज मिळतात किंवा एक काकडी खाली 100 ग्रॅम तर त्यामध्ये आपल्याला 25 कॅलरीज मिळतात. तेच आपण जर 7 काजू खाल्ले तर आपल्याला 100 कॅलरीज मिळतात. सो असं आहे की जेवणाच्या मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही जसं म्हटलं की भाज्यांचं सूप घेऊ शकतात किंवा फळं, आता फळं म्हणाल महाग आहेत तर मग ठीक आहे, मग तुम्ही टोमॅटो घेऊ शकता किंवा त्या त्या सीझनला ती फळं स्वस्त पण असतात. मग ती फळं तुम्ही नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये समजा मध्ये 11ला एक फळ खाऊन घ्या. संध्याकाळच्या वेळेला जसं म्हटलं भूक लागली तर फ्रूट खा किंवा मग तुम्ही 1 कप दूध घ्या किंवा चणे किंवा असं काहीतरी खा किंवा पोटभरीचं मध्ये मध्ये त्यात काकडी आहे, टोमॅटो आहे, तसं करून तुम्ही बघा एक आहे की जरी कॅलरी कमी असल्या तरी डोळ्याला जेवढं मोठं दिसतं तेवढं आपलं पोट असं वाटतं आपण व्यवस्थित खाल्लं आणि पोट भरतं. तर त्या प्रकारांचा तुम्ही मध्ये स्नॅक्स म्हणून समावेश करू शकता. बिस्किटं लांब ठेवा आणि डायबिटीजची अशी कुठलीही बिस्किटं नसतात हे पण मी आजच सांगते. अरे वा. कारण की लोकांना समजूत मला डायबिटीज आहे हे बिस्किट मला चालणार नाही, कुठलंच नाही. आजार आणि नावांशी खेळून आपल्याकडे मात्र ते प्रोडक्ट विकले जातात आणि आपण त्या मोहाला बळी पडतो. तेल सुद्धा, अगदी तेल सुद्धा. डॉक्टर ह्या ज्या तेल, मीठ अनेक गोष्टी आहेत आपल्याला दूर करायचंच आहे. डॉक्टर पण डायबिटीज पेशंटकडे आपण खास करून पुन्हा पुन्हा वळतोय कारण आपला देश त्या मार्गावर आहे किंवा राजधानी झालेला आहे आणि इथे आपल्याला डायबिटीज कमी करायचंय. ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्यांनी आहारातून तो डायबिटीज त्यांचा कमी करू शकतातच, पण इतरही लोकांनी त्यांचा आहार कसा ठेवावा, जो पिष्टमय पदार्थ कमी असावेच पण या व्यतिरिक्त, कारण जेवणानंतर गोड खाण्याची, मध्येच गोड खाण्याची अनेक जणांना अशी सवय असते, त्या गोडाचा कसा संबंध आहे? हो ते आहे. आणि म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे खूपदा ना आपण जेव्हा म्हणतो की तुला हे नाही खायचं मग मला तेच खायचंय असं होऊन जास्त खाल्ल्यासारखं वाटतं. पण तरी मी म्हणेन की म्हणजे बघा छोटंसं असं आहे की 1-2 खजूर झाले किंवा काळ्या मनुका झाल्या थोडंसं किंवा एखादं छोटा पीस अंजीर आहे किंवा खजूर आणि अक्रोड एक छोटा अर्धा कापून तसं मिक्स करून छोटासा काप सारखं तुम्ही खाल्लं तर तसं तुम्ही अधूनमधून गोड एखाद पीस खाऊ शकता. पण हे करत असताना आपण व्यायामही नीट करतोय ह्याच्याकडे पण डायबिटीसचे लोक खूप कॉन्फिडन्सने मेथीचे लाडू खातात आणि म्हणतात पण मी मेथी खाल्ली आहे पण मग ते पण लाडू मग भरपूर साखर आणि गुळ घालून खातात. तसं मात्र जास्त त्यांनी करू नये. तर पण हे जे नॅचरली स्वीट्स जे पदार्थ आहेत ते खाल्लं तर ठीक आहे किंवा अधेमध्ये फळं खाल्ली की जी गोड पण आहेत आणि त्याने आपली साखरही वाढत नाही. तर सफरचंद, पेरू, संत्र, मोसंबी ह्यातले छोटे पोर्शन जे आहेत ते जरी खाल्ले तरी उत्तम आहे, चालेल. केळी पण डॉक्टर चालू शकतात का? कारण केळ खूप एक स्वस्त फळ आहे. केळं ऍक्च्युली खूप चांगलं फळ आहे. केळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम वगैरे इतर मिनरल्स ज्याला म्हणतो ते पण असतात. आणि केळं जर पूर्वापार बघितलं तर एक केळं खाल्लं की आपलं पोट गप्प होऊन जातं, आपलं पोट भरतं. त्याच्यामुळे कधी भूक लागला आणि एक केळं जरी खाल्लं तरी आपण चांगले स्वस्थ असतो. डायबिटीजमध्ये हा होतं की तुम्ही किती प्रमाणात खाता ते खूप महत्वाचं आहे. लोक एक केळावर थांबले तर ठीक आहे पण 1-2 केळी एका वेळेला खाल्ली तर मग शेवटी त्याचं पण शरीरात जाऊन साखर बनणार कारण की त्याच्यामध्ये सुद्धा पिष्टमय पदार्थ आहेत. तर आम्ही सांगतो की ठीक आहे मग एका वेळी तुम्ही एक वेलची केळं खा तेही चालेल, छोटं केळं ते खाल्लं तर चालेल किंवा एक मीडियम साईज केळं तुम्ही मध्ये खाल्लं तरी चालेल. म्हणजे वडापाव आणि त्या गाडीवरती जाण्यापेक्षा मग तुम्ही एक फळ खाल्लं तरी ते उत्तम आहे. मग ते केळं का असे ना ते तुम्ही खाऊ शकतात. पण रेकमेंड मी कारण की ठीक आहे केळं एकच आहे त्याच्याच पाठी न राहता वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या प्रकारची आणि मोसमानुसार येणारी जी फळं आहेत ती तुम्ही खात राहिलात ना तर तुमच्या ओव्हरऑल शरीरासाठी फळांचा जो रंग आहे त्याच्यातून पण खूप स्वस्थ राहतो आपण आणि ते आपण मात्र केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. डॉक्टर जसं आता तुम्ही सांगितलं तेलाविषयी सांगितलं, फळांविषयी सांगितलं, हे फळे भाज्या सुद्धा मोसमानुसार खावीत. पण आता सध्याच्या काळात आपल्याकडे एक नवीन असं आहे की व्हिटॅमिन डी. बऱ्याच जणांना सांगितलं जातं की व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे आणि त्यामुळे तुम्ही कॅप्सूल्स घ्या, गोळ्या घ्या. तर यासाठी आपण नैसर्गिक आपण काय सुचवू शकाल, काय काय पदार्थ घ्यावेत? बघा खरं सांगायचं तर व्हिटॅमिन डी हा व्हेजिटेरियन किंवा शाकाहारी सोर्स मधून आपल्याला तितका मिळत नाही.
आपल्याला तो मिळालाच तर काही माशामधून किंवा फिशमधून काही प्रमाणात मिळतं. फिश ऑइल कॅप्स्युल्स असतील तर त्याच्यामधून थोड्याफार प्रमाणामध्ये मिळतं. पण जास्त करून जे आहे व्हिटॅमिन डी जे आहे ते ज्या गोळ्या आहेत त्याच्यातून पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते आपल्याला मिळतं. आणि मेन सूर्यप्रकाश हे सगळ्यात सगळ्यात महत्वाचा व्हिटॅमिन डीचा सोर्स आहे. पण आजकाल आपलं तेवढं एक्सपोजर नाही किंवा फॉर व्हॉट एव्हर रिझन्स जे आहे पण तेवढं आपलं होतं. तर डाएटमधून तितकं व्हिटॅमिन डी शाकाहारी माणसांना मिळणं कठीण आहे सांगायचं झालं तर. पण व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते तुम्ही किती आठवडे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे की दर आठवड्याला एक असं 6 आठवडे का 8 आठवडे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ठरवू शकता. अगदी बरोबर आहे. आपण दूध आणि दुधाचे पदार्थ यावर पण बोलणं गरजेचं आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो तरी पण आपण पनीर तितकंच खातो जितके पंजाबचे लोक खातात. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर अविनाश केतकर बोलतायत आपल्याशी. नमस्कार अविनाशजी. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार. 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 हॅलो हॅलो. आपला हॅलो. प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार. हॅलो. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, तर आपलं डॉक्टर पाटील मॅडम आणि डॉक्टर पालेकर मॅडम यांचा आम्ही कार्यक्रम बघतोय, तर आम्हाला तो अतिशय दोघांनाही आवडतोय आणि खूप धन्यवाद. मार्गदर्शक आहे. धन्यवाद. धन्यवाद. बोला, आपला प्रश्न विचारा. अविनाशजी, आपला प्रश्न तर विचारा. माझा प्रश्न असा आहे. हं. हॅलो. हॅलो, प्रश्न हा, विचारा माझा आपला. प्रश्न असा आहे की सकाळी आयुर्वेदिक ज्यूस म्हणून दुधी गाजर, हं. हं, हं. आयुर्वेदिक ज्यूस म्हणून हो हो हो. आपल्या टीव्हीचा आलं, आवाज बंद कढीपत्ता, करा. कोथिंबीर, पुदिना, शेंदेलोण आणि तुळस हं, हं, हे हल्ली ती माझी मिसेस घेते. हं, हं. 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 कळलं ओके, आपला ठीक साधारण आहे. प्रश्न. तुमचा पण प्रश्न त्यानंतर अविनाश. होतंय काय, 1.5 ग्लास पेल्यानंतर तिला 11, 11:30 पर्यंत भूक लागत नाही. हं, हं, हं. ठीक आहे. धन्यवाद अविनाशजी, तुमचा प्रश्न कळालेला आहे. डॉक्टर, खूप संकल्पना आहे, काय आपण पटकन सांगणार आहात यावर? मी फक्त एवढं म्हणेन की बघा की ज्यूस मध्ये प्रॉब्लेम काय होतो, इव्हन फळांच्या बाबतीतही ते लागू होईल की एक ज्यूस बनवायला तुम्हाला किमान 5 संत्री घासले की एक ग्लास त्याचा ज्यूस बनतो. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारला तुम्ही पण विचार केला की दुधी जो आहे मग तो पिळून त्याचा ज्यूस काढणार आणि मग तो दुधी आपण फेकून देतो. करेक्ट. त्याच्यामुळे त्या दुधीतला जो चोथा आहे, फायबर आहे, तंतुमय पदार्थ आहे ते आपल्या पोटात जात नाही. दुधीचा जो ज्यूस आहे तो आपल्या पोटात जातो. मी असं म्हणत नाही की तो चांगला नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही तुळशी आणि इतर गोष्टी सुद्धा घालता, पण ते करता त्याच्यापेक्षा जर तुम्ही छानपैकी ते शिजवून खाल्लं, अख्खा दुधी किंवा अख्खा टोमॅटो ह्याचा जेवणामध्ये समावेश जरी केलात तरी ते उत्तम आहे. आणि नाश्त्याचं एक लक्षात ठेवा, नाश्त्यामध्ये नुसतं भाज्या तसं खाण्यापेक्षा काहीतरी प्रथिनं किंवा काहीतरी फायबर, काहीतरी कार्बोहायड्रेट्स ह्याचा समावेश तुम्ही केलात ना तर ते जास्त फायद्याचं राहील. तर नुसतं तुम्ही त्याच्यापेक्षा पाण्यामध्ये थोडं दालचिनी पावडर म्हणा किंवा तुळस वगैरे तुम्ही घालता ते घाला, पण दुधी वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करा. तेही तितकं चांगलं की चोथा पण पोटात जाईल आणि तेवढा फायदा होईल. नक्कीच. पण डॉक्टर, काही जण आजकाल स्मूदी बनवतात. स्मूदी बनवताना ज्यूस काढत नाही, तो आहे तसाच घेतात, पण त्याचं प्रमाणही मला वाटतं प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे. जर ते जास्त झालं तर स्मूदीमध्ये जास्त करून वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या भाज्या, फळं आणि दही किंवा दूध, जनरली दही वापरतात, ते वापरणं मी एक वेळ म्हणेन चांगलं आहे, कारण त्याच्यामध्ये फायबर कुठे आपण लूज करत नाही. तर ते कधीतरी खायला काही हरकत नाही, पण त्यात सुद्धा म्हणजे किमान एक तुम्ही 200 ग्रॅम वगैरे भाज्या किंवा तसं आणि दही वगैरे तसं कॉम्बिनेशन करून केलं तर तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. स्मूदी एक वेळ चालेल, पण ज्यूसमध्ये फायबर निघून जातो, दॅट्स रिअली नॉट अ गुड ऑप्शन. नक्कीच. प्रेक्षको, खरंच आपल्याला खूप समजण्याची गरज आहे. आपलं आरोग्य छान ठेवायचं असेल तर खरंच ताट हे व्यवस्थित असलं पाहिजे, कलरफुल, तितकंच ते संतुलित असलं पाहिजे, हे जाणून घेऊया. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अनघा पालेकर आपल्यासोबत आहेत. संतुलित आहार यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, दूध बरेच जण घेतात, बरेच जण नाही घेत. चहामध्ये टाकतात. म्हशीचं दूध, गाईचं दूध, गीर गाईचं दूध, असे अनेक गोष्टी डॉक्टर समोर येतात. आता यातलं कितपत योग्य आहे आणि कशा प्रमाणात घ्यावं? सो दूध, वेदर गाईचं किंवा म्हशीचं, त्याच्यामधून आपल्याला सगळ्यात महत्वाचा एक घटक मिळतो तो म्हणजे कॅल्शियम. त्याच्यामधून आपल्याला मिळतात प्रथिनं आणि हाडं मजबूत व्हायला दुधाचे ऑफकोर्स त्याच्यातून कॅल्शियम आहे जो आपल्याला दुधामधून मिळतो. ज्या लोकांना दूध पचत नाही त्यांना मग आम्ही सांगतो की तुम्ही दही घ्या किंवा तुम्ही ताकाचा समावेश करा. ठीक आहे.
पण दुधामधून मिळणारे जे लोणी आणि त्याच्यापासून बनणारे जे बटर आहे ते मात्र आपण मर्यादित प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे, कारण की शेवटी ते चरबीयुक्त प्रमाणामध्ये त्याचा आपण समावेश करतो. सो दूध आणि दुधाचे पदार्थ दिवसातून किमान 2 कप म्हणजे साधारण 150 ml 2दा असं तुम्ही जर घेतलं तर ते चांगलं. आणि हे मात्र खरं आहे की गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. तर ते काढून, जर तुम्हाला दुसरं काही ऑप्शन नसेल तर ते काढून 2 वेळा वगैरे काढून मग तुम्ही ते वापरू शकता. नक्कीच. पनीर वगैरे या गोष्टी किती वापराव्यात? पनीर कसं आहे, तो कॉन्सन्ट्रेटेड आहे, दूध फाडून वगैरे कॉन्सन्ट्रेटेड होतं, त्याच्यामुळे पनीरमध्ये तुम्हाला प्रोटीन, छोट्या ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स जास्त प्रमाणामध्ये मिळतात. तर जर तुमच्या जेवणामध्ये रेग्युलरली पनीर वापरला जातो तर पूर्ण परिवारासाठी साधारण 100 ग्रॅम ते तेवढा जर तुम्ही वापरून त्याची भुर्जी किंवा अशात कशात वापरली तरी सुद्धा चालू शकतं. पण एक आहे की त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे थोडक्यात जे व्हेज खातायत त्यांच्यासाठी ते योग्य ठरेल. जे अगदी नॉनव्हेज खातायत त्यांनी दोन्ही प्रकारचं अगदी फॅट किंवा प्रथिनं एका जास्त वेळी ठेवू खाऊ नये. नये, एका वेळी खाऊ खाऊ नये. नये. नक्कीच. डॉक्टर, फळभाज्या ही मोसमानुसार खाल्ली जावीत आणि ती कुठली असावीत? किती प्रमाण असावं ताटामध्ये त्याचं? बघा, अगदी आदर्शपणे सांगायचं झालं की कसं किती असावं तर असं म्हणतात की फळं आणि भाज्या मिळून दिवसातून किमान 4 ते 5 सर्विंग्स म्हणजे एका माणसाला एका दिवसाला किमान 400 ते 500 ग्रॅम फळं आणि भाज्या खाव्यात. अच्छा. आपल्या म्हणजे पण ते प्रत्येकालाच खाणं जमणं किंवा महागाई किंवा जे काही असेल, जर जमत असेल तर त्यांनी ते जरूर खावं. पण किमान मी पेशंटला मी असं म्हणतो की ठीक आहे, भाज्या महाग आहेत जेव्हा ते म्हणतात तुम्ही एवढं तेल वापरता ते तुम्ही कमी करा, ते तर होताच कमी होणार आहे. तुम्ही साखर वापरता त्याच्यामध्ये थोडं कमी होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं ओव्हरऑल बटर, खारी, टोस्ट हे पदार्थ जेव्हा बाहेर जातील तेव्हा तुम्ही नक्कीच एक भाज्यांचं प्रमाण जेवणामध्ये, फळांचं प्रमाण वाढू शकता. आणि फळांच्या ऐवजी टोमॅटो म्हणून खाल्लं तरी सुद्धा चालेल किंवा संत्री, मोसंबी. सो सीझनलची फळं आणि भाज्या या त्या वेळेला स्वस्त असतात, तर म्हणून त्याचा समावेश जास्त प्रमाणात केला तर चांगलं. नक्कीच. आपण अजून एक फोन घेऊया. संतोष मिसाळ बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार संतोषजी. हॅलो हॅलो, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, संतोषजी आपला प्रश्न विचारा लगेच. हॅलो प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, बहुतेक आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, तुमचा आवाज येतोय डॉक्टर, बहुतेक फोन कट झालेला आहे. डॉक्टर, जसं आता तुम्ही फळभाज्या सांगितल्या मोसमानुसार, तसं आपल्या अजून एक आहे की साखर आणि गुळ. यामध्ये आपण वर्गीकरण करत असताना गुळाला पहिल्यांदा प्राधान्य देतं, तर हे काय खरं कितपत आहे? बघा, साखर आणि गुळ ह्या शेवटी बनतात ऊसापासून, फक्त प्रोसेसिंग त्यांचं थोडंफार वेगळं होतं. तर गुळ हा असा आपण म्हणू शकतो की त्यातल्या त्यात साखरेपेक्षा गुळ हा बरा असतो. पण त्याच्यामध्ये मोठा पण हा आहे की 1 चमचा साखर घ्या किंवा 1 चमचा गुळ घ्या, दोघांतून तुम्हाला तेवढाच एनर्जी मिळते. आणि दोघांतून ते खाल्ल्यानंतर रक्तात तेवढीच साखर वाढते. गुळ खाऊन कमी साखर वाढणार कारण की तो गुळ आहे, साखर खाऊन जास्त तसं नाही. त्याच्यामुळे जे डायबिटीसचे रुग्ण आहेत किंवा इतर वजन ज्यांना नियंत्रणात राखायचं आहे त्यांनी साखर आणि गुळ हे तुम्ही 1 चमचा खाल्लं तर तुमचं तेवढंच तुम्हाला मिळणार आहे एनर्जी आणि तेवढीच साखर तुमची वाढणार. एकाने कमी एकाने जास्त नाही. सो साखर, गुळ, मध तिन्ही एकाच गटात आहेत आणि तिन्ही तुम्ही कंट्रोलमध्येच घेतले पाहिजे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. म्हणजे हे प्रमाणात घेणं गरजेचं आहे, कारण पूर्वी सणानुसार आपण गोड खायचो, आता मात्र सकाळ, दुपार, संध्याकाळ गोड खाणारे आहेत आणि खातात. आणि त्या जाहिराती आहेत त्या भुलवत असतात. डॉक्टर, हे गोड खाणं कितपत योग्य आहे म्हणण्यापेक्षा ते अयोग्यच आहे, पण ह्याचं प्रमाण सुद्धा किती असावं? बघा, आता गोड खाणं तसं बघायला गेलं तर कुठलंही खाणं नियंत्रणात खाल्लेलं चांगलं. अति जेथे माती म्हणतात तसं की जसं आपल्या फ्रीजमध्येच किंवा गोड आणून ठेवायचं नाही. किंवा आपल्याकडे हे पण असतं की एकादशी आहे, सण आहेत, त्याच्यामध्ये पण शिरा बनतो वगैरे काय काय बनतात, तर ते मात्र तुम्ही लिमिटमध्ये खाल्लं पाहिजे. कारण की शेवटी त्याने तुमचं वजन वाढणार. आणि गोड नुसतं कोणी साखर खात नाही, त्याच्या बरोबरीला काहीतरी तूप आलं, तेल आलं, ड्रायफ्रुट्स आले, मग त्याने एकंदरीत तुमचं जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं. सो मे बी 10 दिवसातून एकदा वगैरे तसं पूर्ण परिवाराने थोडंफार खाल्लं तर काहीच हरकत नाही. पण रोज किंवा साठवून ठेवलंय रोज आईस्क्रीम, रोज काहीतरी, तसं नाही केलं पाहिजे. नक्कीच. प्रेक्षको, इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेच येतोय पुन्हा आणि बघू, आमचा कार्यक्रम बघत राहा आरोग्य संपदा.
ब्रेक नंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अनघा पालेकर आपल्यासोबत आहेत. संतुलित आहार यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. एक फोन आलेला आहे. विजय बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार विजयजी. हॅलो हॅलो हॅलो. आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा. बोला. आता हा मॅडम काय होतंय हा बोला आपला प्रश्न सलग विचारा. वीटची अलर्जी हा जो काही प्रकार आहे, गव्हाचं अन्न वगैरे खाल्ल्यानंतर कॉन्स्टिपेशन होत आहे. वीटची अलर्जी आहे तर गव्हाचं अन्न वगैरे खाल्ल्यानंतर कॉन्स्टिपेशन होतं, तोंड आल्यासारखं होतं, पोटात गॅसेस असतात. बरं ठीक आहे. याच्यासाठी काय मॅडमचं मार्गदर्शन हवं. नक्कीच. धन्यवाद विजयजी. काय सांगणार डॉक्टर? खरंच खूप चांगला प्रश्न आहे. आजकाल ह्यांना तर एलर्जी समजा एस्टॅब्लिश आहे की ह्यांना गव्हाची एलर्जी आहे, पण आजकाल असा पण एक ट्रेंड आहे की ग्लुटेन फ्री जेवण आपण घेतलं पाहिजे. तर जर तुम्हाला गहू खाल्ल्यामुळे जर एलर्जी जसं म्हणालात की कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा तोंड आल्यासारखं होतं, तर हे बघा, ह्याचं एक कारण असू शकतं की तुम्हाला ग्लुटेनची जर एलर्जी आहे की गव्हामध्ये जे ग्लुटेन नावाचं प्रोटीन असतं त्याची तुम्हाला एलर्जी असू शकते. पण चांगली गोष्ट हे आहे की तुम्ही गहू, त्याच्यानंतर ओट्स आहेत जे म्हणतात ते बघा, ओट्स आहेत, बार्ली म्हणून एक असतं, हे पदार्थ, आणि नुसतं गहू नाही तर लापशी, रवा, मैद्यापासून बनलेले सगळे पदार्थ हे तुम्ही बंद करून आपल्याकडे भात आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आपल्याकडे आहे की आपल्याकडे भरपूर तृणधान्य. सो बाजरी, ज्वारी, नाचणी, मका, राजगिरा हे वेगवेगळ्या प्रकारचे तृणधान्य तुम्ही तुमच्या जेवणामध्ये समावेश करा. त्याच्यामध्ये ग्लुटेन नाही, त्याच्यामुळे ते खाऊन तुमचे जे गव्हामुळे होणारे जे त्रास आहेत ते कमी होऊ शकतात. फक्त मी एक सांगेन की तुम्ही एकदा डॉक्टरकडे जाऊन ते खरंच बघून घ्या की ह्याचं कारण गहू आहे का किंवा दुसरं गहू आहे का, कारण की त्याच्यामुळे चाचण्या करून आपल्याला कळतं की गव्हाची एलर्जी आहे का नाही. ते एकदा करून घ्या. पण जर तसं वाटतं तुम्हाला सध्या तर बदलून बघा आणि गव्हाचे सगळे पदार्थ बंद करा आणि हे घेऊन बघा की तुम्हाला त्याने काही फरक पडतो का. नक्कीच. डॉक्टर, जेव्हा अन्न आपण शिजवतो तेव्हा काही जणांना खूप शिजवण्याची सवय असते, तर असं अन्न किती प्रमाणात शिजवावं असं काही आहे का? नाही, ते पण एक आहे. आणि असं होतं की एकतर तुम्ही असं म्हणतात की एकतर अन्नाला असं खूप बारीक बारीक कापायचं नाही, जरा तरी त्याचे तुकडे तुम्ही मोठे ठेवले पाहिजे, त्याचं न्यूट्रिशन जे आहे ते त्याच्यामध्ये टिकतं. दुसरं म्हणजे शिजवण्याबरोबरच आधी कापून मग भाज्या धुवू नका, हे पण एक पद्धत त्याच निमित्ताने आपण इथे बोलून घेऊया की आधी कापायच्या भाज्या, मग धुवायच्या आणि मग त्या शिजवायच्या, ते पण करू नका. आणि दुसरं म्हणजे जेवणाला आपल्याकडे असं पण फोडण्याचं जे टेम्परेचर आहे ते असं पण इतकं जास्त आहे की ते तर आपण चला एक वेळ ठीक आहे, पण निदान मग भाज्या वगैरे खूप शिजतायत तसं करू नका. ते शिजल्या जस्ट तुम्हाला जसं जाणवतं की त्या आता शिजलेल्या आहेत तितक्या टेम्परेचरला त्या तुम्ही करा. किंवा डाळी पण आपल्या उकळत ठेवलंय, चहा उकळत ठेव, तसं करू नका. एका ठराविक टेम्परेचरला की तुम्हाला वाटतं की भाजी आता ही शिजली ती बंद करून टाका. किंवा पुन्हा पुन्हा एखादं अन्न गरम करून खाणे. बघा, मी तर सांगेन की तुम्ही तितकंच बनवा जितकं तुम्हाला गरज आहे. चपात्या पण परत परत ते गरम वगैरे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही बनवा. पण काय आहे ना, तुम्ही जर सकाळचं रात्री खाणार असाल तर तुम्हाला एकदा तरी ते गरम करायला लागणार. तर तुम्ही ते समजा सकाळी बनवलं, तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी गरम करू नका. ते फ्रीजमध्ये ठेवा, रात्री जेवायची वेळ आली फ्रीजमधून बाहेर काढा, मग ते गरम करा. पण असं नाही की चाललंय तितकं पण गरम नाही, पण तितकं कमी पण नाही की ते अधमुरं म्हणजे अर्धवट गरम आहे, तसं पण करू नका. ते फक्त एकदा गरम करणं ठीक आहे, पण परत परत गरम करणं नाही. नक्कीच नाही. डॉक्टर, आपल्याकडे भारतामध्ये बऱ्याच महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण दिसतं आणि मग हा अॅनिमिया आपल्या खाण्यातून कसा दुरुस्त करू शकतो? आणि महिलाच त्याचबरोबर लहान मुली, वयात येणाऱ्या मुली, प्रेग्नेंट बायका, स्तनपान करणाऱ्या बायका, सगळ्यामध्ये अनिमियाचं प्रमाण जास्त असतं. ह्याचं एक कारण आहे की जेवणामध्ये आयर्नची कमी, लोहाची कमी. अनिमिया हा नुसता लोहाने होत नाही, तर त्याच्यामध्ये फोलिक ऍसिड किंवा B12 हे दोन जरी कमी असले तरी सुद्धा अनिमिया होऊ शकतो. पण जास्त करून अनिमिया हा आयर्नच्या कमतरतेमुळे होतो. तर एक तर गरज जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही आयर्न घेत नाही. दुसरं, आयर्नचं जे शोषण आहे शरीरामध्ये ते कशाने वाढतं, तर व्हिटॅमिन सी मुळे वाढतं. तर व्हिटॅमिन सी कशामध्ये मिळतं, तर ही आंबट फळं आहेत किंवा पपई, संत्र, मोसंबी, अननस, ह्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं. भाज्या म्हणून सुद्धा काही ती पण जर कमी असेल तर. तिसरं, तुमच्या जेवणामध्ये तुम्ही प्रत्येक जेवणाबरोबर चहा घेता, कॉफी पिता किंवा असे पदार्थ की ज्याने आयर्नचं शोषण कमी होतं. वाढवणारे पण घेत नाही आणि शोषण करणारे जर जास्त घेतलं
तरी सुद्धा आयन मग शरीरामध्ये कमी होतो. आणि तिसरं जे मी म्हटलं की प्रेग्नेंट बायका वगैरे त्याच्यामध्ये गरज जास्त असते, पण जर कमी घेतलं गेलं तर मग आयन कमी होतं. तर तुमच्या डाळी कडधान्यामध्ये आयन आहे, नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये आयन आहे, हिरव्या पालेभाज्यामध्ये, तर त्यांचा समावेश तुम्ही जेवणामध्ये करा. आणि त्याच्या बरोबर व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट फळं आहेत किंवा भाज्या आहेत त्यांचा समावेश करा. अगदी बरोबर आहे. पण डॉक्टर, लहान मुलांसाठी आपण एक काय असू शकतो आहार, म्हणजे सकस सगळाच आहार द्यावा, पण त्याचं प्रमाण कितपत असावं? लहान मुलांचं मी ते म्हणेन की सगळ्यात पहिली पालकांनी लहान मुलांवरती आधी पालकांनी स्वतः खूप त्यांच्या जेवणाच्या सवयी सुधारल्या पाहिजे, तर आपण म्हणू की लहान मुलांच्या सवयी सुधरू शकतील. त्यांच्या समोर तुम्ही रोल मॉडेल आहेत की ते तुम्हाला बघतात. तुमच्या पानात जर भाज्या नाही, तुमच्या पानात जर फळं नाही, तुम्ही बसून चिप्स खाता, तुम्ही जेवताना फोन बघता, ते अनुकरणने तेच करतात. तर मग जर तुम्ही त्यांना समोर बसलेले दिसतात तर ते पण तेच करणार. सो असं आहे की इनफॅक्ट त्यांच्या गरजा जास्त आहेत, कारण की ती वाढत्या वयाची मुलं आहेत. कॅल्शियम त्यांना जास्त लागतं, आयर्न, जीवनसत्व अ, व्हिटॅमिन ए, प्रोटीन्स, कॅलरीज सगळ्यांची गरज त्यांना जास्त आहे. पण त्यांच्या अगेन चिप्स आहेत, म्हणजे वेगवेगळे कुरकुरीत पदार्थ वगैरे ते जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतले तरी सुद्धा मग त्यांचं वजन वाढतं किंवा काही काहींचं कमी असतं. सो तेच म्हटलं की वेगवेगळे अन्न घटक ते व्यवस्थित त्यांच्या जेवणामध्ये द्या. त्यांना दूध द्या, त्यांना अंड द्या, भाज्या, फळं, आणि त्यांना एका प्लेटमध्ये बसून जेवायची सवय लावा आणि फोन कमी वापरा. आणि निदान 8 तास झोपा आणि 1 तास भरभरून खेळा. आजकाल तर बागामध्ये दिसतच नाही कोणी, मुलंच नसतात. आता कोविडच्या काळात गोष्ट वेगळी आहे, पण अदरवाईज पण जर तुम्ही बघितलं तर मुलं एवढे बाहेर खेळणं खूप कमी झाले. घरी बसूनच ते लोक गेम्स खेळतात. सो ते कुठेतरी पण काम केलं पाहिजे की पालकांनी स्वतःच्या सवयी सुधारल्या तर जसं ते साठीवाला क्वेश्चन होता तर त्याची गरज नाही. तुम्ही प्रत्येक फेजला चांगलं करणार. नक्कीच. प्रेक्षक, त्यामुळेच आपला असं आहे की सध्या आपल्याला सुधारण्याची गरज आहे, मग आपली पुढची पिढी सुधारणार आहेत. आजच्या या कार्यक्रमातून एवढंच आहे की आपल्याला अनेक गोष्टी या शिकायच्या आहेत, त्या अनुभवायच्या आहेत, त्या स्वीकारूनच आपलं आरोग्य आपलं नीट राहू शकतं. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमची माध्यमं अशी आहेत: facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात, youtube.com/users/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात, मेल पाठवू शकतात, आरोग्य संपदा 19@gmail.com ट्विट करू शकतात, @DD सह्याद्री येथे. प्रेक्षक, अन्न तारतं आणि अन्न मारतं, त्यामुळे अन्न तारणार असेल तर अन्न तसं घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्यामुळे संतुलित आहार जर घेतला तर अनेक आजार हे दूर राहू शकतात आणि तुमचं आरोग्य छान पद्धतीने अगदी सतायुषी राहू शकतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, या संकल्पनेवर आम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं, त्याबद्दल दूरदर्शन, आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.